चला तर मंडळी, घरी फौजींचे मित्र जेवायला येणार होते. म्हटले आरती जबरदस्त बेत कर. म्हटलं चला संपूर्ण पोळीचा बेत करते. म्हणे अगं पोळी नको, नळीचा बेत कर. मग कुकरमध्ये तेल गरम करून कांदा परतून घेतल्यानंतर हळद धनेपूड घालायची, परतून घ्यायची. पाऊण किलो स्वच्छ धुवून घेतलेलं मटण आणि मीठ घालून मिनिटभर परतायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. वरचेवर झाकण ठेवून 5 मिनिटं कमी आचेवर वाफ काढायची. मटणाला अंगचं पाणी सुटलं की गरम पाणी घालायचं. झाकण लावून मटण शिजवून घ्यायचं. थोडंसं तेल घालून सुकं खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजायचं. नंतर एक मोठा कांदा सुद्धा चॉकलेटी होईपर्यंत भाजून घ्यायचं. शेवटी आलं लसूण, लहान चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर मिनिटभर परतायचं. साहित्य गार करायचं. गरजेनुसार पाणी घालून वाटण करून घ्यायचं. मटणही छान शिजलंय. तेलामध्ये वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतायचं. यामध्ये आज मी माऊली मसाले यांचा काळा मसाला आणि गरम मसाला घालते. स्क्रीनवर नंबर आणि वेबसाईटची लिंक आहे, नक्की खरेदी करा. खूप छान मसाले आहे. वाटण छान परतून घ्यायचं. सविस्तर प्रमाणासह डिटेल रेसिपी चॅनलवर आहे बरं का. टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून नक्की पहा. वाटण परतलं की मटण घालायचं. गरजेनुसार पाणी मीठ घालून मटण रस्सा उकळून घ्यायचा.